सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर. जय भीम, नमस्कार. आज आपण आलेलो आहोत मुंबई येथील आझाद मैदान येथे आणि येथे आज बुद्ध लेणी संवर्धन या संदर्भामध्ये एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन चालू आहे, ज्यामध्ये बरेचसे लेणी अभ्यासक उपस्थित आहेत. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. तर या कार्यक्रमाबद्दल आपल्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन नेशन न्यूज हा नक्कीच प्रयत्न करेल. तसेच मान्यवरांच्या प्रतिक्रिया देखील रिपब्लिकन नेशन न्यूजतर्फे घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करूयात. आपण पाहत राहा रिपब्लिकन नेशन न्यूज. खांद्याला खांदा लावून बसताय. हे जे बुद्ध लेणी संवर्धन समितीचं हे आंदोलन आहे, ते असंच याच्या पुढे सुरुवात होईल. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. एक जोश दिसला, मला लढण्याची ऊर्जा दिसली त्यांच्यामध्ये. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, संघर्षाशिवाय काही या देशामध्ये मिळणार नाही. संघर्ष आपल्या बाजूला पुजलेला आहे. असं प्रत्येक गोष्ट आपण संघर्षाने करू. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, एक वेळ असा आहे या देशावरती आपलं राज्य करण्यासाठी देखील आपण तयार व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. साहेब, खरंच आम्ही भाग्य न मानणारी भाग्यवान माणसं आहोत की आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व या लेणी संवर्धन चळवळीला मिळतंय. आणि नक्कीच इथून पुढे आपण ज्या ज्या ठिकाणी लेणी संवर्धनाचा विषय येईल त्यावेळेस आम्ही छाती ठोकपणे सांगू की आम्ही भीमराव साहेबांच्या आदेशाने पुढे चाललो. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुम्ही खरंच इथं येऊन आम्हाला जी स्फूर्ती दिली आहे. आता आम्ही कुणाला घाबरणार नाही, आम्ही कुणाला डरणार नाही. अरे कितना भी कोई हो हम पीछे. तर मी एकच सांगतो मित्रांनो, ज्या वेळेस साहेबांनी आपल्याला फ्री हँड दिलेला आहे की तुम्ही काम करा, लढा, मी तुमच्या सोबत आहे, तर या बाबासाहेबांनी त्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे उद्देशून भाषण केलंय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक आश्चर्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी तुमच्यापैकी कुणाला माहीत असण्याची शक्यता नाही, ती म्हणजे देशाला जो पैसा मिळतो त्याला आपण टॅक्सेस म्हणतो, तर जो मिळतो तो सगळ्यात कुणामुळे मिळतो? तर इन्कम टॅक्समुळे सरकारला पैसा मिळत नाही, सेल टॅक्समध्ये मिळत नाही, तुमच्या रस्त्यावरच्या टॅक्सने मिळत नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं सरकारचे जे येणाऱ्या मार्ग असतात त्या मार्गाने सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा मिळत नाही. उजवली ते जवी पवार सर यांना देखील म्हणतात. मी सूरजरतन जगताप, मी मूळचा मुंबईचाच आहे. मी मूळचा नवी मुंबईचाच असल्या कारणाने तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक. आज या आंदोलनामध्ये आपल्याबरोबर सनातन धम्म या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विलास खरात साहेब देखील आहेत. आणि त्यांची ओळख फारशी आम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण महाबोधी महाविहार आंदोलन यामध्ये सक्रिय सहभाग घेणारे म्हटलं तर विलासजी खरात साहेब आपल्याबरोबर आहेत. तर सर, आपलं सर्वच न्यूज चॅनलमध्ये प्रथमतः स्वागत आहे. आंदोलनामध्ये आपला सहभाग हे अतिशय महत्त्वाचा आहे. लोकांना याच्यामधून अतिशय चांगला मेसेज देखील जाणार आहे. तर आम्ही जास्त बोलण्यापेक्षा आपणच लोकांना या आंदोलनाबद्दल आपला सहभाग आणि आंदोलनाचे महत्त्व हे आपली प्रतिक्रिया आम्हाला मिळावी. महाराष्ट्र हा बौद्ध धर्मीय होता याचे एव्हिडन्सेस मुंबई प्रांतामध्ये आहे. मुंबईचा संस्थापक सम्राट अशोक आहे आणि सोपारा या भागामध्ये तथागत बुद्धाचं भिक्षापात्र आलेलं होतं. तेव्हा महाराष्ट्राचं गतवैभव पुनर्जीवित करण्यासाठीचा जणू काही हा मेळावा आहे, संकल्प मेळावा आहे. आणि मुंबई भागामध्ये ह्या गोष्टी घडणं खूप गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी जे रिजनल ऑफिस आहे महाराष्ट्राचं सायन या ठिकाणी, तर कारल्यामध्ये कारल्या भाज्या ज्या लेणी आहे तिथे बकरे कोंबड्या कापल्या जातात.
ती जी लेणी आहे त्या ठिकाणी डॅम बनवला जातो कर्जत साईडला. तर आपल्या समस्या ह्या म्हणजे आपल्याला याच्यासाठी लढावं लागतं ज्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला फॉरेन फंड मिळतो, करन्सी मिळते. ह्या गोष्टी जर त्यांनी डेव्हलप केल्या तर जगातले लोक यांना उदारपणे दान देतील. मात्र हे लोक भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्रॅह्मिनिझम डेव्हलप करू इच्छित आहे आणि बौद्ध स्थळांना डिस्ट्रॉय करू इच्छित आहे. या विरोधातला हा समीक्षा मेळावा आहे. धन्यवाद सर. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो सर की ज्यावेळेला निवडणुका येतात त्यावेळेला प्रत्येक नेते मंडळी, राजकीय मंडळी अक्षरशः म्हणजे दारोदारी जाऊन हात जोडून आम्ही तुमच्यासाठी काम करणार आहोत, आम्ही तुमच्यासाठी, त्या अगोदर बऱ्याचशा विहारांना मोठमोठ्या देणगे देतात, निधी देतात, कामं करून देतात. परंतु ह्या आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर सहसा त्यांचा काहीच सहभाग दिसत नाही. यावरती आपण काय बोलाल? महाराष्ट्रातल्या बुद्धिस्ट आंबेडकराईट चळवळीचं सत्यानाश होण्याचं कारण हे आहे की जे नगरसेवक आहे, आमदार आहे, जे विहाराला दान देऊ इच्छितात म्हणतात तर त्यांचं दान घेणं बंद केलं पाहिजे. म्हणजे ही जी आमच्या चळवळीला लाचारीचे गुण लावण्याचा जो दुर्गुण आहे हा तिथून आलेला आहे. स्वाभिमान हा आमचा चळवळीचा बाणा आहे. आम्ही आमच्या वर्गण्या गोळा करून विहारं बनवू. जसे मुसलमान लोक त्यांच्या वर्गण्याकडून मस्जिदी बनवतात, ख्रिश्चन लोक त्यांचे चर्चेस बनवतात. आम्ही त्या तुटपुंज्या लोकांच्या साधनांसाठी काय धम्माला आम्ही वेठीस धरणार का? तर आपल्या चळवळीचं दुर्दैव हे आहे की विहारं बांधण्यासाठी हे प्रस्थापित मनुवादी पक्षांकडे आम्हाला हात पसरायची गरज काय? आम्ही स्वाभिमानाने गरीब लोक आपले विहारं उभे करू शकतात. फक्त त्याचं नियोजन संयोजन होणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज घडीला ते बुद्धिझमची उपेक्षा करतात, त्यांना वाटतं याच्यापासून मत मिळणार नाही. परंतु ते दळभद्री लोक आहेत ज्यांचा असा दृष्टिकोन आहे. भारताची खरी ओळख ही सम्राट अशोक आणि बुद्धापासून आहे. आणि जे लोक असं दुष्कृत्य करीत आहे त्यांना येत्या काळातले लोक नाव ठेवतील. धन्यवाद सर. आणि आणखी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी, कारण हे धाडस सहसा कोणी करत नाही. परंतु जर आपल्याला रिपब्लिकन नेशन न्यूज या चॅनेलच्या माध्यमातून एक खास मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं, ज्यामध्ये आपल्याला जर अशी विनंती करण्यात आली की हे जे आंबेडकरी चळवळ आहे किंवा जी पुरोगामी चळवळ आहे या चळवळीला असं मानलं जातं की पूर्ण दळभद्री बनवणारे आपलेच नेते आहेत, आपलेच राजकीय मंडळी आहेत. तर उदाहरणांसह लोकांना ही माहिती देण्यासाठी आपण रिपब्लिकन नेशन न्यूज या चॅनेलवरती आयोजित करण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठी उपलब्ध असाल का? नक्की. रिपब्लिकन हा शब्द खूप महान शब्द आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्या घटनेमध्ये जोडलेला आहे. आणि जर वैचारिकरित्या जनजागृतीचं तुम्ही जे कार्य करत आहात त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी कोणत्याही वेळी तुमच्या या चॅनलमध्ये मुलाखत द्यायला तयार आहे. धन्यवाद सर. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी कल्याण डोंबिवली प्रभागातील अतिशय युवा तडफदार नेतृत्व देखील आपल्याबरोबर आहे, ज्यांचं सामाजिक कार्य हे प्रत्येक जनमानसापर्यंत पोचलेलंच आहे. असे दीपकजी भालेराव हे देखील येथे उपस्थित आहेत. दीपकजी जय भीम. आणि आपल्या या आंदोलनामधील सक्रिय सहभाग यामागचं नक्की उद्दिष्ट काय आहे ते आपण रिपब्लिकन नेशन न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत सांगू इच्छितात का? सर नमो बुद्धाय, जय भीम. बाबासाहेबांनी 1956ला जो आपला धम्म दिलेला आहे, त्या बाबासाहेबांनी धम्म आपला दिलेला आहे, त्या धम्माचं सुरक्षा करणं हे सुद्धा बुद्धिस्टांचं कर्तव्य आहे. त्या धर्तीवरती आज या ठिकाणी बुद्ध लेणी जे बचावचं जी मोहीम आहे आणि ऑल इंडियामध्ये जे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये बी आम्ही सहभागी आहोत. तर बुद्ध लेणी किंवा बुद्धाचं जे वास्तव आहे या भारतात झालेलं आहे त्याच्यावरती मनुवादी ब्राह्मणवादी लोक कब्जा करून एक तर खतम करत आहेत किंवा त्याचं ब्राह्मणीकरण करून त्याला वेगळं स्वरूप प्राप्त करत आहेत. तर बौद्धांची ही जबाबदारी आहे की त्यांनी हा जो षडयंत्र आहे त्याला लोकशाही मार्गाने संविधान मार्गाने आपण त्याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आपण जिंकलो पाहिजे, मोडून काढलं. नक्कीच. आणि साहेब याच्यामध्ये आणखी एक गंभीर शोकांतिका मानावी लागेल. बुद्धिझमला संपवण्यासाठी अतिशय काटेकोरपणे प्रयत्न चालू आहेत असं आपल्या बऱ्याच ठिकाणी निदर्शनास येत आहे आणि त्या विरोधात हे आपलं आंदोलन. परंतु यामध्ये कुठेतरी
ज्यांनी निवडणुकीच्या अगोदर जाऊन अक्षरशः म्हणजे आम्ही तुमच्यासाठीच काम करणारे लोक आहोत किंवा आमचं राजकारण हे तुमच्या कल्याणासाठी आहे, या आंदोलनामध्ये तसे म्हणणारे राजकीय नेते पुढारी कोणीच याच्यामध्ये दिसले नाहीत. यावरती आपण काय म्हणाल? सर बघा, बुद्ध असं आहे की बघायला गेलो जे बुद्धावरती आज टीका टिप्पणी करणारे लोक आहेत त्यांना माहिती नाही की त्यांचे पूर्वज बुद्धिस्ट होते म्हणून. दुसरा मुद्दा काय आहे की बुद्ध हे खरं स्वरूप पुढं आल्यावरती काय होईल, यांचे जे ठेके येतं धर्माचे आणि राजकारणाचे सगळं बंद होऊन जाईल आणि या देशावरती परत एक मौर्य साम्राज्य जो समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारित या देशावरती जे राज्य होतं ते परत येईल. त्यांना भीती वाटेल, उद्या हा जो यादव आहे हा धर्म स्वीकारेल, मराठा हा धर्म स्वीकारेल, भटकेमुक्त धर्म हा बौद्ध धर्म स्वीकारेल, OBC SC ST आणि भटकेमुक्त धनगर हे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या टायमाला भारतात बुद्धिस्ट होईल. समजा उदाहरण घ्या कांबळे सर, या देशामध्ये लोकसंख्या 60% बौद्धांची आहे, तर केंद्रात आणि राज्यात कोणाचं सरकार असणार? म्हणजे धर्माचा प्रचार करणे इनडायरेक्टली सत्ता हातात घेणं आहे. आज उत्तर भारतामध्ये नॉर्थ इंडियामध्ये धर्मांतर चालू आहे. मानेवर काशीराम साहेबांनी जिथे बीजे पेरले होते आज मोठ्या प्रमाणामध्ये नॉर्थ इंडियामध्ये धम्म स्वीकारत आहेत, त्याला जबाबदार काशीराम साहेब आहेत. काशीराम साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही जी मुवमेंट आहे ती पूर्ण नेली, त्याचा हा परिणाम आहे. तसंच मग साऊथमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये साऊथ आणि नॉर्थमध्ये ज्या टायमाला मोठ्या स्वरूपामध्ये जे आमच्या नागवंशी लोकांना या ब्राह्मणवाद्यांनी 6000 जातीमध्ये जे विघटित केलेलं आहे, उद्या हे 6000 जातीचे लोक ज्या टायमाला धम्म स्वीकारतील त्या टायमाला या देशामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक सगळ्या प्रकारची क्रांती होईल. धम्म प्रचार करणेच या देशावरती सगळ्यात चांगलं काम आहे, सगळ्यात महान काम आहे. सर दीपकजी, मग याच्यामध्ये आणखी एक मोठा प्रश्न आणि खूप गंभीर प्रश्न निर्माण होतो. जसं आपण म्हणालात की जर या 6000 जाती एकत्र आल्या तर याच्यामधून जो बाबासाहेबांनी दिलेला बुद्धिझम आहे त्याचा जर स्वीकार केला तर बाबासाहेबांचंच जे दुसरं स्वप्न होतं की माझी जमात ही शासक जमात बनली पाहिजे, हे स्वप्न खरोखरच पूर्ण होऊ शकेल असं आपल्याला म्हणायचं होतं का? सर बघा, जात हा शब्द वेगळा आहे, जमात शब्द वेगळा आहे. बहुजन हा जमात आहे, जातीचा समूह म्हणजे जमात आहे. एखाद्या जातीच्या संख्येवरती आपण केंद्रात किंवा राज्यात किंवा नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणू शकत नाही. तर 6000 जी जाते ज्याला तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजन म्हणतात, ज्याला नंतर ब्राह्मणवाद्यांनी शूद्र अतिशूद्र घोषित केले आणि बाबासाहेबांनी त्याला संविधानिक शब्द OBC अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जी दिलेले आहेत, ते यांना, या रयतेला, या मावळ्यांना, या सत्यशोधकांना यांना एकत्र आणूनच आपण या देशामध्ये क्रांती करू शकतो. फक्त हा कार्यक्रम असायला पाहिजे की धनगराला मराठाला धम्म कसा पोहोचेल त्यासाठी कार्यक्रम असला पाहिजे. ज्याचं धर्म परिवर्तन झालेले त्यांचा कार्यक्रम घेऊन काम होणार आहे का? तर त्यांनी काय केलं पाहिजे, आयोजक असले पाहिजे. पण ज्याचा धर्मांतर झालं नाही त्यांचे आपण कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केले पाहिजे, देशभरामध्ये केले पाहिजे. असं आपण ज्या टायमाला करू आधार कार्डच्या लोकांना या धर्मामध्ये आणण्यासाठी आपण प्लॅनिंग केलं पाहिजे, नियोजित प्लॅनिंग केलं पाहिजे, 12 महिने काम केलं पाहिजे. आपण ज्या वस्तीस खेड्यामध्ये राहतो त्यांना जाऊन बोललं पाहिजे. या विठ्ठल कांबळेला गौतम कांबळे जाऊन सांगितलं पाहिजे, या विठ्ठल पाटीलला गौतम कांबळे जाऊन भेटलं पाहिजे. आपण सांगतच नाही आणि म्हणतो की अरे हा असं आहे तसं आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काय केलं, धम्माचा प्रचार केलेला आहे. ही जबाबदारी आंबेडकरी अनुयायांना आणि बुद्धिस्टांना की त्यांनी या धम्माचा प्रचार करण्यासाठी लोकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ज्या काय समस्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या. नमो बुद्धाय, जय भीम. मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न थेरो आज इथे बुद्ध लेणी संवर्धन समितीच्या माध्यमातून जे आंदोलनचं नियोजन झालं त्यामध्ये आम्ही संपूर्ण भिक्खू संघ, पूजनीय भंते शांतिरत्नजी महास्थवीर, मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न, त्याचप्रमाणे संपूर्ण भिक्खू संघ इथे आज आम्ही उपस्थित झालो. यामागे एकच उद्देश आमचा आणि तो शांतपूर्ण पद्धतीने हे प्रोटेस्ट करण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये एकच मागणी की भगवान बुद्धाच्या ज्या पवित्र लेणी आहेत आणि त्यावरती जे आज अतिक्रमण झालेलं आहे नानादी प्रकारचं, ते तुरंत आणि पटकन ते हटवण्यात यावं आणि बौद्धांच्या ताब्यात ह्या लेण्या देण्यात याव्या, त्या सुरक्षित कराव्या. तिथे सुरक्षा रक्षकांचं तिथे आयोजन करावं आणि प्रत्येक लेणीवर फक्त लेणी न लिहिता ती बुद्ध लेणी आहे असा स्पष्ट उल्लेख तिथे असावा. आणि जे काही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं भेदभाव न करता तिथे न्यायालयीन पद्धतीने की जे नियम आहेत की बुद्ध लेणीच्या परिसरामध्ये, लेण्यांच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम नसावं, कुठल्याही प्रकारचा
अतिक्रमण नसावं आणि जे अतिक्रमण झाले ते हटवण्यात यावे, अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारचा हा प्रोटेस्ट आज आम्ही इथे करत आहोत. आणि याच्यामध्ये संपूर्ण लेणी संवर्धक, जे लेणी प्रिय, जे लेणींवरती प्रेम करणारे लोक आहेत, बुद्ध धम्माचा प्रसार करणारे लोक आहेत, असे सर्वच जण आम्ही इथे आज एकत्रित येऊन हे आंदोलन करत आहोत. आमचा एकच सरकारला, महाराष्ट्र शासन, त्याप्रकारे भारत शासन यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या ह्या बुद्ध लेण्या जे अतिक्रमण झालं ते तिथून लवकरात लवकर काढण्यात यावं. धन्यवाद. धन्यवाद बनतेजी. आणि नक्कीच आपल्या या लढ्याला लवकरात लवकर यश येईल अशी मंगल कामना रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलतर्फे देखील आम्ही करत आहोत. धन्यवाद. तर आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपजी देखील आहेत. तर या आजच्या एक दिवसीय लाक्षणिक आंदोलनाबद्दल आपण प्रदीपजी यांचा सहभाग आणि त्या व्यतिरिक्त आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. प्रदीपजी, जय भीम. आज आपण या आंदोलनामध्ये आलेला आहात, सहभाग आपला दाखवलेला आहे. तर आपली भूमिका आपण लोकांसमोर मांडाल का? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज तुम्ही बघत असाल की आझाद मैदानमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बुद्धिस्ट कम्युनिटीतले लेणी संवर्धक या ठिकाणी आलेले आहेत आणि जवळजवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातले जवळजवळ 35-40 लेणी संवर्धक जी लेण्यांवरती काम करत आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन, मला वाटतं हा मुंबईतला हा ऐतिहासिक मोर्चा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लेणी संवर्धनावरती जी आपली मंडळी काम करत आहेत ती एकत्र येऊन महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातील लेणी संरक्षित व्हावे यासाठी या ठिकाणी हा प्रयत्न चालू आहे. आणि खूप आनंद वाटत आहे की आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब ह्या संपूर्ण ऑर्गनायझेशनचं लीड करत आहे आणि त्यांच्या छत्रछायेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मोमेंट ही उभी राहिलेली आहे. धन्यवाद सर. आपल्याबरोबर एक ताई देखील आहेत, तर आपण त्यांचंही मत या आंदोलनाविषयी जाणून घेऊयात. ताई, जय भीम. आपण देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहात आणि मुळातच आपल्या सगळ्यांना जर सांगायचं झालं तर या ताईंची आणि आमची ओळख ही आत्ता नाही आहे. तर या अगोदर देखील ज्यावेळेला महाबोधी महाविहार बुद्धगया आंदोलन हे डोंबिवलीमध्ये छेडण्यात आलं होतं त्यामध्ये या ताई देखील सहभागी होत्या. तर आपण त्या ताईंचं मत या आंदोलनाबद्दल जाणून घेऊयात. तर ताई, या आंदोलनाबद्दल आपलं काय मत आहे? जय भीम. हे जे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे अस्मिता लेणी आंदोलन, तर ठिकठिकाणी जिथे लेण्या आहेत तिथे त्या बौद्ध स्तूप वगैरे जिथे आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी म्हणजे काही धर्मांनी त्यांनी तिथे लेणीला प्रार्थना मंदिराचं हे स्थान दिलेलं आहे. तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जिथे जिथे आमच्या बुद्ध लेण्या आहेत त्यांचं संवर्धन व्हावं आणि ज्या आमचे जे आहेत त्यांच्या हातात ते द्यावं. कारण प्रत्येक ठिकाणी असं झालेलं आहे की सवर्णाच्या हातामध्ये लेण्या दिलेल्या आहेत, त्यांचं पालनपोषण वगैरे व्यवस्थित होत नाही आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या जिथे जिथे आमच्या लेण्या आहेत त्या आमच्या ताब्यात द्याव्या, एवढीच आमची इच्छा आहे. आणि सर, दुसरा असा विषय होता की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच नव्हे तर सेंट्रल गव्हर्नमेंट पण धार्मिकदृष्ट्या बौद्धांवरती एवढा अन्याय करत आहे हे तुम्हाला जवळजवळ काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून दिसून येत आहे. महाबोधी महाविहाराचा विषय असेल, बुद्ध लेणी संवर्धनाचा विषय असेल, ज्या ज्यावेळी बौद्धांनी आपल्या अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी, आपल्या धार्मिक चळवळीसाठी आवाज दिलेला आहे त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी आम्हाला ठेचण्याचाच प्रयत्न केला आहे. तुम्ही या ठिकाणी बघत असाल की महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी शनी शिंगणापूरचं ज्यावेळेस मंदिराच्या ट्रस्टीचा इश्यू होतो, शनी शिंगणापूरमध्ये मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काम करत आहेत, हे ज्यावेळेस प्रशासनाच्या निदर्शनात येतं त्यावेळेस मात्र एका झटक्यामध्ये ती लोक मुस्लिम कम्युनिटीतील साफसफाई कर्मचाऱ्यांना काढून त्यांची लोकं भरली जातात. तत्काळ शनी शिंगणापूरची कमिटी बरखास्त करून नवी कमिटी त्या ठिकाणी भरती केली जातं. हीच जर एवढी तत्परता तुम्ही तुमच्या मंदिरांसाठी दाखवता तर मग आमच्या बुद्ध लेण्यांबद्दल अशा पद्धतीचं का नाही तुम्ही तत्परता दाखवत आहे? आजही आमच्या बऱ्याचशा बुद्ध लेण्यांवरती हिंदू धर्माच्या पद्धतीने पूजा अर्चा केली जाते, नारळ फोडले जातात, कोंबडं बकरे अक्षरशः कापली जातात. पुरातत्व खातं याच्यावरती काय करतं? एवढ्या वर्षापासून जो निधी पुरातत्व खातं वापरला पाहिजे तो निधी मात्र कुठं आहे? त्याचा काही इम्प्लिमेंट होताना आम्हाला दिसत नाही. लेण्यांवरती कुठल्याच प्रकारचं सुरक्षा बाउंड्रीज आपल्याला हे करता येत नाही. संवर्धनासाठी लाखो रुपये, करोडो रुपये जो प्रशासनाकडनं येतो तो कुठे जातो?
तो पण काय लाडक्या बहिणींना वळवला जातो का? असे बरेचसे प्रश्न आहेत की ह्या प्रश्नांनी अख्खा बौद्ध समाज या ठिकाणी त्रस्त आहे. आणि तुम्ही बघत असाल तर हजारोच्या संख्येने हा जो काही त्रस्त झालेला बौद्ध समाज धार्मिकदृष्ट्या हा या ठिकाणी भीमराव आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि आमचं हेच सातत्याने पुन्हा पुन्हा प्रशासनाला हीच विनवणी आहे, या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काही खूप मोठ्या अशा गोष्टी नाही आहेत की तुमच्या हातून त्या होणाऱ्या नाही आहेत. सीधी काही गोष्टी आहेत की बौद्धांच्या ताब्यातले जे काही बौद्ध मंदिर आहेत ते आमच्या ताब्यात द्यावा, ह्याच विषय आहेत. लेण्यांमधलं जे अतिक्रमण आहे ते काढावं. बौद्ध लेण्यांवरती जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीने चांगल्या पद्धतीने लेण्यांचं संवर्धन करावं. या पलीकडं काय फारसं बौद्धांचं मागण्या नाहीत. त्याच्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने सहानुभूतीपूर्वक बौद्धांच्या या धार्मिक प्रश्नांवरती विचार करावा हीच या ठिकाणी अपेक्षा आहे. त्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सम्यक विद्यार्थी आंदोलन या शाखेचे देखील काही युवा कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. तर आपण त्यांची भूमिका या आंदोलनाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. तर आपण आपली ओळख लोकांना समोर ठेवावी अगोदर, आणि त्यानंतर आपली ही जी युवाशक्ती आहे या युवाशक्तीचा या आंदोलनामधील जो सहभाग आहे त्याच्या मागचं एक्झॅक्ट मोटिव्ह किंवा एक्झॅक्ट जे ऑब्जेक्टिव्ह आहे तुमचं ते काय आहे, त्याबद्दल आपण रिपब्लिकन नेशन न्यूजला माहिती सांगावी. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय क्रांती, जय ज्योती. या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीची जी विद्यार्थी संघटना आहे सम्यक विद्यार्थी आंदोलन, या विद्यार्थी संघटनेचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचा उद्देश असा आहे की सध्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या अनेक ज्या बौद्ध लेण्या आहेत, ज्या बौद्ध लेण्या राजा सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या आहेत, इथला अभ्यासक्रम जर आपण बघितला PhDचा तर त्या अभ्यासक्रमामध्ये आपण म्हणतो की ह्या संपूर्ण भारत देशामध्ये सम्राट अशोकाने 80,000 बुद्ध विहार आणि लेण्या त्यांचा समावेश आहे. आणि त्याचं PhDच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा इथलं सरकार त्या ठिकाणी पास करतं आहे. परंतु जर आपण प्रॅक्टिकलीरित्या आणि जर बघायला गेलो तर या ठिकाणी बौद्ध लेण्यांचं जे आयुष्य ज्याला आपण म्हणता येतो, बौद्ध लेण्यांचं जे अतिक्रमण ज्याला आपण म्हणू शकतो, अतिशय धोक्यात त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने सुद्धा याच्या अगोदर आणि इथून पुढे सुद्धा त्या ठिकाणी बौद्ध लेण्या वाचाव्यात यासाठी आंदोलन केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारतीय बौद्ध महासभेचे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचं एक युनिट जे बौद्ध लेण्या संवर्धन करण्याचं युनिट ते त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि आजचं आंदोलनसुद्धा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु माझी सर्व युवकांना ही विनंती आहे की सर्व युवकांनी आता आपल्या येणाऱ्या ज्या तरुण पिढ्या आहेत इथून पुढच्या त्या तरुण पिढ्यांचं त्या ठिकाणी आपण त्यांना एक वारसा म्हणून हा जगावा, हा राहावा म्हणून आपण त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी घेतलं पाहिजे. मोठी फक्त एवढंच आहे की आमचं आम्हाला राहू द्या, तुमचं तुम्हाला घ्या, परंतु कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण त्या ठिकाणी होऊ नये अशी या ठिकाणी आजच्या आंदोलनामध्ये आमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपण या आंदोलनामध्ये MBCPR या संघटनेचा देखील सहभाग आहे. त्यामागचं नक्की उद्दिष्ट काय आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. साहेब जय भीम. जय भीम. आपलं जी संघटना आहे MBCPR त्याचं सर्वात प्रथम रिपब्लिकन नेशन न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्या कार्यास देखील आम्ही आमच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. आणि आपण आज या आंदोलनामध्ये अतिशय जल्लोषामध्ये सहभागी झालेला आहात, तर याबद्दल आपलं नक्की इथे येण्याचं उद्दिष्ट काय आहे ते थोडक्यात सांगाल का? सर्वांना परिचित आहे की महाराष्ट्र देश हा म्हणजे एक प्रकारच्या लेण्यांचा देश आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये आपल्याला लेणी बघायला मिळतात. ह्या लेणी सातवाहनाच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. जवळपास 400 वर्षाच्या या कालावधीमध्ये ज्या बौद्ध धर्माच्या ज्या लेणी आहेत आपल्याला सह्याद्रीच्या कडेकपारीत आपल्याला बघायला मिळतात. परंतु या लेणी संवर्धनाचा असा उद्देश आहे की आजपर्यंत लेणी काय ही पद्धत कुणाला जर माहीत नव्हती आणि ती तळागाळापर्यंत पोहोचली नव्हती. मग MBCPRचा हा हेतू आहे की जेणेकरून जी नवयुवक मंडळी आहे, नवयुवक मंडळींना आपण जास्तीत जास्त प्रेरित करून त्यांना MBCPR संघटनेमध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करून त्यामध्ये एक प्रकारची उत्स्फूर्तता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून आम्ही गीताच्या माध्यमातून असो, मग त्या पोशाखाच्या माध्यमातून असो, म्हणजे सातवाहनकालीन वेशभूषा असो, विविध प्रकारच्या किंवा भाषणाच्या माध्यमातून अभ्यासकांना बोलवून किंवा आम्ही स्वतः त्यांना धम्मलिपी शिकवून त्यांना स्वतः
लेणीवरची भाषा आणि लिपी ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. जास्तीत जास्त तरुणांना आम्ही प्रोत्साहित करतो आणि ह्या लेणी वाचवण्याकरता नवीन मंडळीकडून म्हणजे युवकाकडून जास्तीत जास्त प्रयत्न व्हायला पाहिजे. याकरता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आपल्याबरोबर येथे युवा कार्यकर्ता आहेत आणि ही अतिशय कौतुकास्पद बाब आहेच. मी जसं अगोदर म्हणालो तर या आंदोलनामध्ये युवा शक्तीचं काय म्हणणं आहे ते देखील आपण आता हे दीदी आहे त्या दीदीकडून जाणून घेऊयात. दीदी जय भीम. आणि या आंदोलनामध्ये आपला जो सक्रिय सहभाग आहे, कारण आंदोलनं होतात पण त्यामध्ये जास्त करून रिटायर्ड गर्दी जास्त असते किंवा बरेचसे अनुभवी असतात, तसे लोक जास्त दिसतात, परंतु युवा हे अतिशय कमी प्रमाणात दिसतात. आणि आता जर काही परिवर्तन घडवून आणायचं असेल तर त्यामध्ये युवांचा सहभाग हा जास्त असणं गरजेचं आहे. तर याबद्दल आणि आपल्या आंदोलनामधील जो सहभाग आहे त्या सहभागाचं नक्की उद्दिष्ट काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात सांगाल का? जय भीम, नमोबुद्धाय. मी माझ्याकडून असं सांगू इच्छिते नवयुवकांना की जास्तीत जास्त नवयुवकांनी या धम्म कार्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला जी धम्म क्रांती आपल्या सगळ्यांवर सोपवली आहे, आपल्या सगळ्यांचं एक सगळ्यांना सगळ्यात मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी दिलेली आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार हा आपल्या नवयुवकांकडून जास्तीत जास्त झाला पाहिजे. नवयुवकांनी याच्यातून सहभाग घेऊन लेणी वाचवणं, लेणी संगोपन करणं आणि संवर्धन करणं हे नवयुवकांचं कर्तव्य आहे आणि सगळ्यांनी याच्यात पुढे यावं असं मला वाटतं. वेल सेड. आणि आपण पाहत होतात की युवा शक्ती देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. आता पुढे हे पाहणं महत्त्वाचं असेल की अशी अनेक आंदोलनं करण्याची वेळ कदाचित यापुढेही येईल, त्यामध्ये ही जी युवा शक्ती आहे ती युवा शक्ती अशी सहभागी राहील का? आमच्या बौद्ध लेण्यावरती जे काय अतिक्रम झालेले आहेत आणि जे काय आमचे प्रश्न आहेत ते आम्ही इथं मागण्यासाठी आलेलो आहोत. कारण आम्ही ज्या वेळेस बौद्ध लेण्यावरती जातो तिथं विद्रुपीकरण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे काही देवस्थान बसवलेले आहेत ते तिथून काढण्यासाठी आम्ही सर्व बौद्ध उपासक आणि लेणीमधले सर्व लेणीप्रेमींनी हा मनापासून नाही का त्यांच्यावर आमच्यावरती जो काही अतिक्रमाचा जे हे होतं ते काढण्यासाठी आम्ही सर्व त्या लेण्यावरती कार्यक्रम घेऊन तिथं सारखी आमची रेलचाल ठेवण्यासाठी आम्ही तिथं जात आहे आणि तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो जतन करण्यासाठी आम्ही तिथं जातो. धन्यवाद ताई. त्याचबरोबर आणखी एक आपल्या इथे भगिनी उभा आहेत, आपण त्यांचं देखील याबद्दलचं मत जाणून घेऊयात. ताई, आपण देखील मुळातच म्हणजे वातावरणामध्ये होणारे बदल, त्यामध्ये होणारा त्रास, या सगळ्यांवरती मात करून आपण ह्या महिलांबरोबर पुण्यावरून मुंबईचा प्रवास गाठलेला आहे खास या आंदोलनासाठी. तर आपलं मत चॅनेलसमोर आपण ठेवाल का? नमोबुद्धाय. जय भीम. खऱ्या अर्थाने भारतभूमी ही बुद्धांची जन्मभूमी आहे आणि 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध होऊन गेले. तर त्यावेळेस जे काही इथं भिक्षू संघ असायचा आणि भिक्षू संघ ध्यानधारणेसाठी या लेण्यांमध्ये जाऊन बसायचे की एकांतातमध्ये बसायचे आणि ही बुद्धांची भूमी असल्यामुळे इथं हजारो लेण्या आहेत आणि काही परिचित आहेत, काही अपरिचित आहेत. परंतु होतं असं की मनोवादी विचारसरणीचे जे लोक आहेत त्या लेण्यांवर जातात आणि त्या लेण्यांचं विद्रुपीकरण करतात. कारण जे महामायाची मूर्ती आहे, जे काही लेण्यांमध्ये कोरलेली आहे, तर तिला वेगळ्या देवीचं स्थान द्यायचं. जे काही तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आहे त्यांना त्या मूर्तीला वेगळंच काहीतरी रंगरंगोटी करायची आणि हा आमचा कुठला देव आला, मग हा पाताळेश्वर आला किंवा मग ही कुठली आली तर कुठली सरस्वती देवी आली, कुठं एकविरा आई आली, असं केलं जातं. पण खऱ्या अर्थाने जे माझं आहे ते माझं मला पाहिजे आणि म्हणूनसाठी आम्ही इथपर्यंत सगळ्याजणी आज उपस्थित झालेलो आहोत. कारण की जेव्हा इथले राजकीय म्हणा किंवा जे काही दुसऱ्या वर्गाचे जे लोक आहेत, जेव्हा ह्या भारतभूमीमधून परत तिकडं परदेशात जातात तेव्हा तथागत भगवान बुद्धांचं रूप त्या लोकांना, तिथल्या कार्यकर्त्यांना, तिथल्या म्हणजे वरिष्ठांना देण्यासाठी ते घेऊन जातात. इथं जर बाहेरच्या देशातला
जेव्हा एखादा पदाधिकारी किंवा एखादा राष्ट्राध्यक्ष वगैरे येतो त्यावेळेस त्यांना आमची ही भारतभूमी ही बुद्धांची जन्मभूमी आहे, बुद्धांची भूमी असल्यामुळं इथं तथागतांचं रूप त्यांना दिलं जातं, भेट म्हणून दिलं जातं. आणि आमच्याबरोबर यांचं जे आहे तो कसं कटकारस्थान आहे, कपटकारस्थान आहे. आणि इथलं जे आहे तथागतांचं बुद्धाचं जे काही आहे ते इथं गाडण्याचा, लपवण्याचा हा इथं कटकारस्थान चाललेला आहे. म्हणून माझं आहे, मला मिळण्यासाठी मी याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. मग ताई, याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे, भारत देशाचे पंतप्रधान मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास, पण आपल्या हक्काचंच आपल्याला दिलं जात नाही आहे, डावललं जातं आहे. मग हा जो दावा केला जातो आहे मोदींकडून तो अतिशय फसवा दावा आहे असं आपल्याला म्हणता येईल का? ते फसवणूकच, गोड बोलून फसवणूक केली जाते. कालचा जर विधायक आपण घ्यायला गेलं, महाराष्ट्राविषयी जनसुरक्षा कायदा जो 2024चा पारित करण्यात गेला, खऱ्या अर्थाने काय केलेलं आहे आमचं? आम्हाला इथं तोंड उघडून द्यायची त्यांनी बंदी केलेली आहे. खऱ्या अर्थाने मनुवादी विचारसरणीच्या लोकांनीही इथं हुकुमशाही लागू केलेली आहे. मनुस्मृती, पहिले जे मनुस्मृती बाबासाहेबांनी जे सांगितलेलं होतं त्याच वेळेस संविधान जेव्हा स्वीकारलं त्याच वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्या अगोदरचे जे कायदे आहेत इथं शून्य झालेले, त्याचा इथं पुढे विचार केला जाणार नाही. परंतु इथं पुन्हा मनुची आचारसंहिता लागू केलेली आहे आणि हुकुमशाही इथं आता सुरू आहे. इथं आमची मुस्कटदाबी होत आहे. आम्ही किती जरी बोंबवलं, काही जरी केलं, त्यांना काही फरक पडत नाही. गोंडस असं नाव दिलेलं आहे, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा 2024, बाळसदार नाव वाटतं, पण खऱ्या अर्थाने इथं काय केलेलं आहे, त्यांनी आमचं अस्तित्व संपुष्टात आणलेलं आहे. धन्यवाद साई, अतिशय छान पद्धतीने आपण माहिती दिली त्याबद्दल. तर आपण पाहिलं की थोडक्यात जर आत्ताची जी सरकारची कार्यप्रणाली आहे ती कुठे ना कुठे बुद्धिझम याची गळचेपी करणारे आहे आणि जे स्वतंत्रपणे आपले विचार वैचारिक पातळीवरती जाऊन लोककल्याणकारी भावनेतून प्रकट करतात, त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे कुठेतरी जनसुरक्षा कायद्याचे रूपांतराने येथे अंमलबजावणी केलेली आहे असे देखील आक्षेप बऱ्याच संघटनांकडून आणि बऱ्याच लोकांकडून घेतले जात आहेत. तर हे देखील आपल्याला पाहणे महत्त्वाचे आहे की यावरती प्रशासन काय पाऊल उचलेल. आंबेडकर चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचा जर एखादं रोल अदा करत असणारे एखादी संघटना म्हटलं, जमिनी पातळीवरती उन्हातानामध्ये पावसामध्ये कार्यरत असणारी अशी संघटना म्हटलं जी स्वतः बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेली आहे अशी समता सैनिक दल, त्याचे काही पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांच्याकडून त्यांचा या आंदोलनामधील सहभाग त्याबद्दल जाणून घेऊयात आणि त्यांचं जे आत्तापर्यंत ज्याला काही मोल आपल्याला लावता येणार नाही असं अनमोल सहकार्य हे प्रत्येक आंबेडकर चळवळीला असतं, तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच थोडक्यात जाणून घेऊयात. सर, जय भीम. आपलं समता सैनिक दल आहे त्या सर्वच दलाचं रिपब्लिकन नेशन न्यूजमध्ये प्रथमतः हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या कार्याला नक्कीच आम्ही शुभेच्छा देतो आणि अभिनंदन देखील करतो. तर आज आपण हे समता सैनिक दल आहे या माध्यमातून या आंदोलनामध्ये सहभागी झाला होतात, तर याबद्दलची आपली भूमिका आपण लोकांसमोर मांडावी अशी आपल्याला मी विनंती करतो. जय भीम. माझं नाव DM आचार्य, लेफ्टनंट जनरल समता सैनिक दल. आम्ही हे काम तर प्रत्येक वेळेस जे बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे आंदोलन असतील किंवा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला आपण सहकार्यच करतो. परंतु आता जे आपले जे धरोहर आहेत किंवा जे लेण्या आहेत त्या लेणीचं संवर्धन करण्यासाठी आमचे मार्गदर्शक आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर ट्रस्टी यशवंत भीमराव आंबेडकर, आपला भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार जवळ 4 ते 5 वर्ष झालं आम्ही लेणीवर जाऊन आमचा वर्षावास, जो 3 वर्षाचा आपला भारतीय बौद्ध महासभेचा वर्षवास असतो तो आम्ही साजरा करत आहोत. आणि ज्या वेळेस लेणी संवर्धन याच्या अगोदर पण खूप काम करतच होते, परंतु ज्यावेळेस लेणी संवर्धनचं युनिट जे आहे ते भारतीय बौद्ध महासभेकडे आलं आणि भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात येऊन त्यांनी मार्गदर्शन त्यांचं घेतलं आणि त्याच्यानंतर जोरामध्ये काम सुरू झाले. आंदोलन आज एक दिवसीय आंदोलन छेडण्यात आलं होतं. या यशस्वी पार पडलेल्या आंदोलनाच्या आयोजक कमिटीपैकी
एक कमिटी सदस्य आपल्याबरोबर आहेत, अर्जुन काटेजी, ज्यांचं मुळातच ओळख सांगायची म्हटलं तर प्रत्येक समाजकार्यामध्ये धडाडीने अगदी अग्रेसर पद्धतीने काम करण्याची अशी त्यांची ओळख आहे. तर या आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट काय होतं आणि आत्तापर्यंत जी झालेली वाटचाल आहे त्या वाटचालीमधून काय साध्य झालं त्याबद्दल आपण काटेजी यांच्याकडून जाणून घेऊयात. काटेजी जय भीम. तर आपण हे जे आंदोलन यशस्वी पद्धतीने पार पाडून दाखवलं त्याबद्दल सर्वात प्रथम आपलं खूप खूप अभिनंदन. आणि या आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट काय होतं आणि आत्तापर्यंत जी काही आपली भागदौड झालेली आहे त्यामध्ये साध्य काय झालं तर त्याबद्दल आपण माहिती द्या. हो, मी सर्वप्रथम भारतातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आहे आणि धन्यवाद करतो आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आजचं आंदोलन हे यशस्वी झालेलं आहे. आता या आंदोलनातून आम्ही काय प्राप्त केलं याबद्दल आपण बोलूया. तर यामध्ये आम्ही प्राप्त केलेले आहे की या भारतातील 150 संस्था ज्या लेणी संवर्धन आणि अभ्यासासाठी कार्य करतात त्या एकत्र आलेल्या आहेत. त्यांनी एकमताने, एक दिलाने, एकतेने आज आझाद मैदानावरती एक दिलाने हे आंदोलन छेडलं होतं, ज्यामध्ये जे काही बुद्ध लेणीबद्दलचं कर्मकांड सुरू आहे त्याच्यावरती इग्नोरन्स सुरू आहे, लक्ष दिलं जात नाही, अतिक्रमण केलं जातं आहे, याविरुद्ध आम्ही यल्गार पुकारला होता. आणि हे करत असताना आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो, या प्रत्येक लेणी संवर्धक अभ्यासकांनी, लेणी प्रेमींनी 100 रुपयाची मदत केलेली आहे. त्यानुसार हा जेवढा पण आपण काही खर्च केलेला आहे या सगळ्यामध्ये एकच दिसत आहे की आता आम्ही जागरूक झालेलो आहोत. आम्हाला अधिक तुम्ही उल्लू बनवू शकत नाही. खोटं आहे ते खोटं आहे आणि बुद्ध हाच खरा आहे. तर जिकडे जाऊ तिकडे भारतामध्ये खोदल्यावरती बुद्धच भेटतो, जिकडे जाऊ बुद्धांच्या लेणी भेटतात. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचं बुद्धांचं जे अस्तित्व आहे, आमचं बौद्धांचं जे अस्तित्व आहे ते बौद्ध धम्म आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे. तर त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे. आम्ही अधिकाऱ्यांना, ASIच्या अधिकाऱ्यांना हे क्लिअर अँड कट बनलं सांगितलेलं आहे, जर तुमच्याकडून जमत नसेल तर हे पूर्ण बुद्ध लेणींचे मॅनेजमेंट आम्ही बौद्ध लोक आमच्या हातामध्ये घेण्या एवढे सक्षम आम्ही झालेलो आहोत. तुम्हाला जमत नसेल तुम्ही तुमच्या खुर्च्यांचा राजीनामा द्या आणि ह्या सगळ्या लेणी आणि ह्या सगळ्या संवर्धन करण्याच्या गोष्टी तुम्ही आमच्या हातामध्ये द्या. हा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यावरती जर ह्यांनी योग्य ॲक्शन नाही केली तर हे आंदोलन आम्ही दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आहोत, याची त्यांनी तसदी घ्यावी. मग यामध्ये ज्यावेळेला आपलं शिष्टमंडळ आता जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला काय प्रतिक्रिया मिळाली? त्यांचा डायलॉग जो होता खूप सकारात्मक होता. आम्ही करू, आम्ही अभ्यास करू, याचा योग्य फॉलोअप घेऊ, हे जे म्हणजे साधारण प्रशासन जे उत्तर देतं त्या प्रकारचंच उत्तर आलेलं आहे. पण तरी म्हणतात ना की आशेचा किरण नेहमी जागृत ठेवायला पाहिजे. आम्ही त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे की या 3 महिन्यात जर तुम्ही कारवाई नाही केली, सकारात्मक कारवाई नाही केली तर आम्ही योग्य कारवाई तुमच्यावरती करणार आहोत. धन्यवाद अर्जुन जी, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत सगळ्यांसाठी त्याबद्दल. आणि नक्कीच रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनलतर्फे आपल्या या अधिकार आणि हक्काच्या आंदोलनामध्ये आम्ही देखील आपल्याबरोबर सहभागी आहोत आणि यापुढे देखील रिपब्लिकन नेशन न्यूज हा आपल्या आंदोलनांची दखल घेऊन शक्य होईल तेवढं आपल्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल. तर आपण पाहिलं की आज मुंबई येथील आझाद मैदानामध्ये एक आंदोलन, एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन बुद्ध लेणी संवर्धन समिती व त्याच्याशी जोडल्या गेलेल्या, जसं अर्जुनजी यांनी सांगितलं, 150 संघटनांच्या सहभागातून हे आंदोलन आज यशस्वीपणे पार पडलेलं आहे. परंतु आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे की यावरती निरीक्षण करणं, नेहमीप्रमाणे जे प्रशासनाचा प्रतिसाद मिळतो, प्रतिक्रिया मिळते, जी डिप्लोमॅटिक पद्धतीने दिली जाते की आम्ही यावरती नक्कीच विचार करू, सकारात्मकता दाखवली जाते, ही देखील नेहमी प्रमाणात दाखवली जाणारी सकारात्मकता आणि डिप्लोमॅटिकपणा आहे की खरोखरच गांभीर्याने या आंदोलनाची प्रशासन दखल घेऊन यापुढे मागण्या ज्या केलेल्या आहेत त्यावरती सकारात्मक पाऊल उचलणार आहे का. आपण पाहत होतात रिपब्लिकन नेशन न्यूज. मी मुख्य संपादक अजय कांबळे आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.